नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आहे। मग निराधार योजनेसाठी बोगस प्रमाणपत्रांचा या ठिकाणी वापर केला जात आहे। फेक डॉक्युमेंट्स वापरून या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यात येत आहेत। ज्या गरजू व्यक्तींना हा लाभ मिळाला पाहिजे त्यांना न मिळता या बोगस व्यक्तींना या ठिकाणी लाभ घेत आहेत। तर मग या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। तर मृतांच्या नावे कागदपत्रे निघालेली आहे। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो, निराधार योजनेसाठी बोगस प्रमाणपत्रांचा आधार, चौकशीतून धक्कादायक माहिती उघड, मृताच्या नावे कागदपत्रे। मग संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची रक्कम बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळती केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्राचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 50 ते 60 अशी बोगस आधार कार्ड व मृत व्यक्तीच्या नावाची प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले। घटस्फोटित महिला, परित्यक्त्या, वेश्या व्यवसायातून मुक्त महिलांना केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत 65 वर्षावरील पात्र महिला लाभार्थ्यांना बँक खात्यात महिन्याला थेट रक्कम जमा केली जाते। बोगस लाभार्थ्यांच्या नावे ही रक्कम लाटण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत। जिल्ह्यातील 2 महसूल कर्मचारी व काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मिळून लाभार्थ्यांची रक्कम थेट बोगस बँक खात्यात वळती केली होती। या प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता। विभागीय चौकशी अंती त्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। आता पुन्हा या योजनेच्या लाभासाठी बोगस कागदपत्रांचा वापर होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक केली जात आहे। अशा सुमारे 50 ते 60 बोगस व्यक्ती असल्याचा संशय प्रशासनाला आहे। बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे तयार केलेले अर्ज 2 आपले सरकार सेवा केंद्रातूनच बनवल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या केंद्रावरील इतरही अर्जांची तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहे। ही 2 आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रशासनाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या बोगस प्रमाणपत्राबाबत अधिकाऱ्यांना शंका कशी आली, तर संजय गांधी निराधार योजना विभागातील अधिकाऱ्यांना काही अर्जदारांसंदर्भात शंका आली। त्यामुळे संबंधित अर्जदारांच्या आधार कार्डची सत्यता तपासण्यात आली। त्याचप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्राची सत्यता मनपाकडून तपासण्यात आली। त्यात संबंधितांची नोंदणीच नसल्याचे समोर आले आहे। त्यांची कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले। असे 50 ते 60 बोगस अर्जदार असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। तरी सर्व लाभार्थ्यांना तसेच सर्व नागरिकांना विनंती आहे की जे लाभार्थी आहेत त्यांनाच मिळू द्या। असे बोगस प्रमाणपत्र देऊन जे गरजू लाभार्थी आहेत त्यांच्या वाट्याचे आपण हा लाभ घेऊ नये। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।